एक बातमी मुंबईतली आहे। मुंबईतल्या अंधेरी पूर्व परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। लव्ह जिहाद, लँड जिहाद, रोहिंगे बांगलादेशी आणि ड्रग्ज मुक्त अंधेरीची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। पालिकेच्या के ईस्ट वॉर्ड कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं। परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर आवाज उठवला गेलेला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। मात्र या आंदोलनामुळे अंधेरी पूर्व परिसरातलं राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय। अंधेरी पूर्व परिसरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था देखील पुरवलेली आहे। लव्ह जिहाद, लँड जिहाद, रोहिंगे बांगलादेशी आणि ड्रग्ज मुक्त अंधेरीची मागणी यावेळेला या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या के ईस्ट वॉर्ड कार्यालयावर देखील आंदोलन केलं। अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन करण्यात आलं। संतोष देवकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। संतोष, दोन संघटनांनी हे जे आंदोलन केलं, अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन करण्यात आलं, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? आपण पाहिलं तर ड्रग्स मुक्ती, लँड जिहाद आणि लव्ह जिहाद आहे ते मुक्तीची मागणी, अंधेरी मुक्ती पूर्णपणे मुक्त झाले पाहिजे या सर्व गोष्टीला घेऊन अशी मागणी घेऊन बजरंग दलाने आज आंदोलनाचा पुकार केला होता। मात्र ते आंदोलन कुठे ना कुठे चिघळताना आपल्याला पाहायला मिळते। हजारोच्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते ते रस्त्यावरती बसलेले आपल्याला पाहायला मिळतात, आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्था प्रश्नचिन्ह तिथे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं। हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते तिथे आहेत, पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तिथे आपल्याला पाहायला मिळते। आता पोलीस यावर काय कारवाई करतं किंवा कार्यकर्त्यांना त्या ताब्यात घेतं का हे पाहण्यासारखं राहील। अजिंक्य, आंदोलन चालू आहे अजून संतोष, का आंदोलन संपलंय आता? आंदोलन सुरू असल्याची माहिती आता मिळत आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर पोलीस देखील तिथे आहेत। आंदोलन कुठे ना कुठे आपण हाताळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे। ठीक आहे संतोष, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।